नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आशा करतो की तुम्ही सर्वांनीच हा फॉर्म भरला असेल आणि ज्यांनी भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. 16 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. तर बघा, जवळपास 4 वर्षांनी ही सर्वात मोठी संधी चालून आलेली आहे. याआधी या पोस्ट 2019 मध्ये आल्या होत्या आणि 2019 मध्ये झालेली ही परीक्षा मी अटेम्प्ट केली होती. आता अटेम्प्ट म्हणायचं झालं तर मी स्पेसिफिक ह्या परीक्षेचा अभ्यास करत नव्हतो. मी दुसऱ्या एका परीक्षेचा अभ्यास करत होतो, पण त्या दरम्यान ही परीक्षा लागली होती, तर ही परीक्षेला गेलो होतो. तर बघा, ह्या परीक्षेमध्ये मी चांगली रँक केली होती. आता परीक्षा जवळपास फॉर्म हा 1 लाख मुलांनी भरला होता त्यावेळेला. त्यामधील जवळपास 40,000 लोकांनी ही क्वालिफाय केली होती. क्वालिफाय केलं आहे म्हणजे काय, तर 45% हे प्राप्त केले होते. ठीक आहे, म्हणजेच 40,000 मुलांमध्ये माझी ही 735वी रँक होती. तर तुम्ही म्हणतील सर 735वी म्हणजे तर खूप मागे होती, म्हणजे टोटल जेवढ्या जागा होत्या तेवढी पण तुमची रँक नाही आहे. पण तुम्ही इथे व्यवस्थित बघाल मार्क्स, तर बघा मार्क्समध्ये कितीचा फरक आहे बघा, पॉईंटचा फरक आहे. म्हणजे जवळपास 45 ह्या मार्कवर 50 ते 100 एवढी मुलं होती. म्हणजेच एक एक मार्कसाठी केवढं कॉम्पिटिशन होतं बघा. तर बघा, पहिल्या 100 मध्ये येण्यासाठी मला फक्त 10 मार्क कमी पडले. तर हे 10 मार्क मला मिळवता नसते आले का, तर आले असते. आता मी कोणत्या चुका केल्या की हे 10 मार्क मला कमी पडले, तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणखीन आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं ते बघूया. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित ॲडव्हर्टाईज वाचली असेल तर बघा, टेक्निकलचा त्यांनी भला मोठा सिलेबस दिला आहे. ठीक आहे, आणि ॲप्टिट्यूड आणि जी के ह्याचं आपल्याला काहीच दिलेलं नाही. जसं की तुम्ही रेल्वेचं बघाल तर त्यांनी रेल्वेवाल्यांनी ॲप्टिट्यूड सुद्धा व्यवस्थित दिलं आहे आणि जी के सुद्धा काय करायचं आहे ते व्यवस्थित दिलं किंवा त्याचा सिलेबस दिला आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बघायचं की आपल्याला ह्या विषयांमध्ये कशावर नक्की फोकस करायचा आहे. आता सुरुवात करण्याआधी मी आधीच सांगतो, जे विद्यार्थी वर्षभरापासून स्पेसिफिकली ह्याच परीक्षेसाठी अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. जे विद्यार्थी आता नवीन आहेत, नवीन पासआउट आहेत किंवा जे ही परीक्षा पहिल्यांदा देत आहेत त्यांच्यासाठीच हा मी स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्याआधी हा व्हिडिओ ज्युनियर इंजिनियरची परीक्षा देत असल्यासाठी सुद्धा आणि सब इंजिनियर देत असल्यासाठी सुद्धा, दोन्ही ब्रांचसाठी. ठीक आहे, तर चला बघूया. आता बघा, हा मार्कांचा पॅटर्न हा दोन्हीसाठी सेमच आहे आणि सिलेबस जर बघायला गेला तुम्ही तर तो सुद्धा जवळपास सब आणि ज्युनियरसाठी सेमच आहे. ठीक आहे, आता ह्यामध्ये आपले जे पहिले जो 2 टॉपिक आहेत, जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड, हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आता जरी तुम्हाला इथे 20 प्रश्नांची किंवा 20 मार्कासाठी आहेत तरी सुद्धा तेच आपली रँकिंग ठरवतात. ठीक आहे, तर जे विद्यार्थी फक्त टेक्निकलवर फोकस करून असतील त्यांनी ह्या 2 विषयांकडे सुद्धा तसंच लक्ष द्यायचं आहे. आता ही तुमची जी परीक्षा होणार आहे ती कोण कंडक्ट करत आहे, तर IBPS करत आहे. ठीक आहे, आणि IBPSचे जे मागील झालेले पेपर असतात, IBPS पेपर शेअर करत नाही. जसं TCS देते पेपर तसं IBPS देत नाही. त्यामुळे मागील भरतीत काय विचारलंय किंवा पेपरचं स्वरूप काय आहे बहुतेक मुलांना माहीत नसतं. तर बघा, जी केमध्ये IBPSचा फोकस हा नेहमी जे शेवटचे 6 महिने आहेत त्याच्यामध्ये जे करंट अफेअर्स होते त्याच्यावर जास्ती फोकस असतो. आता तोच तुम्ही TCSच्या बाबतीत बघाल तर TCS काहीही विचारते, म्हणजे मागचं 1 वर्ष तर महत्त्वाचंच असतं ह्यांच्यासाठी आणि ते त्याच्या आधी सुद्धा विचारतात. तर जी के करताना तुम्हाला मागचे 6 महिन्याचे जे करंट अफेअर्स आहेत हे व्यवस्थित करायचे आहेत. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर जे स्पेसिफिक प्रश्न असतात, म्हणजे बघा उदाहरणार्थ की 2023 मध्ये मिस वर्ल्ड कोण झाली आहे, हा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. म्हणजे ह्याचे 4 ऑप्शन असणार आहेत, त्यांचं एकमेकाशी 4 ऑप्शनचं एकमेकाशी काहीच कनेक्शन नसणार आहे, 4 वेगवेगळी नावं असणार आहेत. म्हणजे असे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत हे IBPS विचारते. याचा अर्थ काय, तर जी के जे असते हे TCS पेक्षा IBPSचं सोपं असते. आता तेच तुम्ही TCSच्या बाबतीत असेल तर TCS काय करते, जो प्रश्न विचारते त्याच्या 4 ऑप्शनमध्ये पूर्ण कन्फ्यूज करून टाकते. ठीक आहे, म्हणजेच काय, तर एखादी योजना विचारली तर ती योजना कधी चालू झाली आहे, तर 4 वर्ष देतील आणि डेट ही समान देतील. ठीक आहे, 5 ऑक्टोबर 2015, 5 ऑक्टोबर 2016, म्हणजे असं समान देतात. ठीक आहे, पण IBPSचं तसं नाही आहे. IBPS हे एक स्पेसिफिक प्रश्न विचारते, त्यामुळे IBPSचे जी के जे असते ते इझी असते TCSच्या मानाने. तर जी केमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ही तुम्हाला आयडिया आता आली असेल. आणि मोस्ट ऑफ द फोकस कशावर असणार आहे जी केचा, तर अवॉर्ड्स, स्पोर्ट्स, एखादी पर्सन असतो की एखादा पर्सनॅलिटी किंवा त्याला एखादा अवॉर्ड मिळतो किंवा त्या व्यक्तीने एखादं काम केलेलं असतं. ठीक आहे, त्याचं नाव चर्चेत आलेलं असते किंवा एखाद्या देशाचं चर्चेत आलेलं नाव,
किंवा एखाद्या आपल्या पंतप्रधानांना मिळालेला अवॉर्ड, एखाद्या देशाकडून मिळालेला सन्मान, अशा प्रकारचे प्रश्न. ठीक आहे, म्हणजे स्टॅटिककडे काहीच फोकस नाही आहे. ठीक आहे, IBPSचा स्टॅटिक हे कोण विचारते तर TCS जास्त विचारते की संतूर हे वाद्य कोणत्या घराण्याशी संबंधित आहे. समजलं काय मला म्हणायचं आहे तुम्हाला. आता पुढचं बघूया बौद्धिक क्षमता किंवा ॲप्टिट्यूड. ठीक आहे, ॲप्टिट्यूडमध्ये काय तर मॅथ्समध्ये काय असतो फोकस त्यांचा, कशावर असतो फोकस तर अर्थमॅटिक. ठीक आहे, म्हणजेच काय तर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस एक्सेट्रा. ठीक आहे, आता मॅथ्स संबंधित जर बघायचं गेलं तर IBPSची जी लेवल आहे TCSच्या लेवलपेक्षा ही थोडीशी टफ आहे. ठीक आहे, बघा IBPS ही बँकिंग एक्झाम घेणारी संस्था आहे. ठीक आहे, त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंग हे TCSच्या मानाने थोडंसं टफ असते. ठीक आहे, आता एक तुम्हाला उदाहरण देतो काय बघा दोघांमध्ये फरक काय बघा TCSच्या प्रश्नामध्ये आणि IBPSच्या प्रश्नामध्ये. आता TCSच्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट काढायला सांगितला तर तुम्हाला काय दिलेलं असेल, प्रिन्सिपल दिलेलं असेल, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असेल, टाइम दिलेलं असेल आणि तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट काढायला सांगितलं असतो. आता हे सिम्पल सूत्र आहे सिम्पल इंटरेस्टचं, त्याने तुम्ही काढू शकता. ठीक आहे, हे मी फक्त उदाहरण देतोय. ठीक आहे, हे इतकं सोपं असेल असं पण नाही आहे. ठीक आहे, आता सेम प्रश्न IBPS कसा विचारते तर सिम्पल इंटरेस्ट काढायचा तर बघा इथे काय करते IBPS तर अमाऊंट देते तुम्हाला, अमाऊंट, रेट ऑफ इंटरेस्ट देते आणि टाइम देते. ह्या तीन ह्याच्यावरून तुम्ही सिम्पल इंटरेस्ट काढा, म्हणजे फिरवून प्रश्न विचारते. ठीक आहे, समजलं मला काय म्हणायचं आहे. तर मॅथ्समध्ये IBPS ही थोडीशी टफ आहे, म्हणजे प्रश्न थोडा टफ आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर हे शॉर्ट असेल पण त्याचा प्रश्न हा थोडासा फिरवून विचारलेला असतो. पुढचं ॲप्टिट्यूडमध्ये काय तर रिझनिंग. आता रिझनिंगमध्ये जास्त फोकस कशावर असतो तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे DI वर. आणि दुसरं सायलॉजिझम, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, वेन डायग्राम, डेटा सफिशियन्सी ह्या टाईपचे प्रश्न असतात. म्हणजे काय तर इन शॉर्ट लेंथी प्रश्न असतात. तर जे असे प्रश्न आहेत ह्यांच्यावर जास्ती फोकस करा. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे तिसरा टॉपिक आपला टेक्निकल. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्ती वेटेज असलेला. ठीक आहे, आणि ह्याच टॉपिकचं प्रिपरेशन करताना मी सगळ्यात मोठी चूक केली होती. ठीक आहे, त्याच्यामुळे माझं सिलेक्शन राहून गेलं. ठीक आहे, आता ती कोणती मी चुकी केली होती तर बघा त्यांनी आपल्याला टेक्निकलमध्ये एक कॉमन सिलेबस दिला आहे, मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल. ठीक आहे, ही पोस्टच तशी आहे, मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल. आता मी होतो इलेक्ट्रिकल ब्रांचचा, त्यामुळे मी काय केलं तर मेकॅनिकल ह्या विषयाकडे लक्षच दिलं नाही. कारण का तर मेकॅनिकलचा सिलेबस बघितलात तर जवळपास सेकंड इयर थर्ड इयरला जे मेकॅनिकलला टॉपिक आहेत किंवा सब्जेक्ट आहेत, एक एक सब्जेक्ट आहे. टॉम हा मेकॅनिकलला सेकंड इयरला का थर्ड इयरला सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तसंच फ्लुइड मेकॅनिक्स, IC इंजिन, मशीन डिझाईन. आता हे सगळे जर तुम्ही टॉपिक बघितले तर मेकॅनिकलला सेकंड इयर थर्ड इयरला हे एक एक विषय आहेत. ठीक आहे, तर इतकं करणं माझ्यासाठी की पॉसिबल नव्हतं. कारण का तर इतका वास्ट सिलेबस आहे आणि तो पण दुसऱ्या ब्रँचचा. त्यामुळे मी जास्तीत जास्त फोकस कशावर केला तर माझ्या ब्रँचवर, म्हणजे माझ्या ब्रँचचं जे टेक्निकल होतं त्याचा जो सिलेबस होता. ठीक आहे, त्याच्यावर इन डेप्थ मी त्याचं लक्ष केंद्रित केलं, जेणेकरून मी इलेक्ट्रिकलचा कोणताही प्रश्न मिस करणार नाही. आता तुम्ही इथे व्यवस्थित बघाल, जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत त्यांना पण माहिती आहे. तर हे जे टॉपिक आहेत खालचे ते इलेक्ट्रिकल सेकंड इयर थर्ड इयरला सब्जेक्ट आहेत एक एक. ठीक आहे, त्यामुळे मी विचार केला होता की इलेक्ट्रिकल प्लस ॲप्टिट्यूड प्लस GK हे 3 मिळून मी ऑलमोस्ट 70 मार्क अटेम्प्ट करतोय आणि त्याच्यामध्ये पण माझं लक्ष होतं की निगेटिव्ह मार्किंग कमी करायचं. ठीक आहे, पण बघा इथेच माझी सगळ्यात मोठी चुकी झाली. ठीक आहे, काय चुकी झाली तर मी मेकॅनिकल केलं नाही. ठीक आहे, आता बघा टेक्निकलमध्ये काय विचारलं जाते मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकलला तर इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकलचे जवळपास इलेक्ट्रिकलचे 30 प्रश्न असतात आणि मेकॅनिकलचे 30, म्हणजे हाफ हाफ असतात. ठीक आहे, म्हणजे हे 60 मार्क टोटल होतात. आणि ह्यामध्ये पण बघा 30 मध्ये जवळपास 20 हे प्रश्न असतात ते खूप इझी असतात. तसंच सेम मेकॅनिकल साईडला सुद्धा 20 प्रश्न हे खूप इझी असतात. 10 प्रश्न थोडेफार तुम्हाला जास्त पण नाही मॉडरेटमध्ये मी सांगतोय. ठीक आहे, मॉडरेट असतात. आणि ह्या साईडला सुद्धा तसंच. आता हे इलेक्ट्रिकलचे प्रश्न तर मी व्यवस्थित अटेम्प्ट केले, पण जेव्हा मेकॅनिकलचे 20 हे जे इझी प्रश्न होते, इझी होते, तर ते मी जेव्हा अटेम्प्ट केले ते इझी होते. परत एकदा सांगतोय, तर त्याच्यामध्ये माझं निगेटिव्ह मार्किंग गेलं. समजलं, निगेटिव्ह मार्किंग गेलं. ह्या 20 प्रश्न जे इझी होते त्याच्यामध्ये, हे 10 प्रश्न तर सोडूनच द्या. आता मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे.
आता इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्याने पहिल्यांदा व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला मेकॅनिकलमध्ये काय करायचं आहे, हे 20 प्रश्न कुठले विचारले जातात, हे 20 प्रश्न हे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगवरचे विचारले जातात. बेसिक मेकॅनिकल म्हणजे प्रत्येकांचं जे फर्स्ट इयरला होते ते, तर तुमचा डिप्लोमा असो डिग्री असो, जे फर्स्ट इयरला मेकॅनिकल बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये जे शिकवलं जाते, उदाहरणार्थ हे वेल्डिंग असून दे, जॉईनिंग असून दे, मिलिंग असून दे, हे टूल्स असून दे, कटिंग टूल्स असून दे, मटेरियल कुलंट्स असून दे, 2 स्ट्रोक इंजिन असून दे, 4 स्ट्रोक इंजिन असून दे, म्हणजे जे आपण मेकॅनिकलला शिकतो बेसिक तेच सब हे ठीक आहे. तसंच मेकॅनिकलवाल्यांसाठी सुद्धा आपण जे फर्स्ट इयरला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकतो, टॉपिक असतो आपला सब्जेक्ट असतो बरोबर आहे, तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. बघा मेकॅनिकलचं तर तुम्हाला येतच असणार आहे, मेकॅनिकलचं सोडून द्या, इलेक्ट्रिकलवर फोकस करा जास्ती, ते पण बेसिक इलेक्ट्रिकलवर. बघा ते प्रश्न कसे असतात, 20 प्रश्न सोपे प्रश्न असतात. आता इथे पण तुम्हाला काय करायचं आहे मेकॅनिकलवाल्यांसाठी, तर व्होल्टेज काय असते, AC DC काय आहे, व्होल्टेज करंट इंडक्टन्स काय आहे, किंवा तुम्हाला रेजिस्टन्स दिला असेल, करंट दिलं असेल आणि व्होल्टेज काढायचं आहे म्हणजे V = IR. हे सोपं सूत्र म्हणजे जे इलेक्ट्रिकल फंडामेंटल आहे किंवा बेसिक इलेक्ट्रिकल आहे त्याच्यामधलं. ठीक आहे. याचा अर्थ तुम्ही हे 20 मार्क दुसऱ्या ब्रँचचे पकडा, म्हणजेच तुम्ही 90 मार्क हे व्यवस्थित अटेम्प्ट करू शकतात पेपर. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही मला विचारतील सर प्रॉब्लेम विचारले जातात का, तर बघा सिंपल प्रॉब्लेम विचारले जातात. आता मी मगाशी कसा बोलला की करंट काढा किंवा व्होल्टेज काढा, हे सिंपल, कारण का आता मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आलं पाहिजे बरोबर आहे. तसंच मेकॅनिकल साईडला सुद्धा जे तुमचे बेसिक मेकॅनिकलमध्ये जे टॉपिक आहेत त्याच्यावरचे जे सिंपल प्रश्न आहेत ते विचारले जातात. समजलं टेक्निकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा अशा ह्या 90 प्रश्नांचं तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करा. आता मी हे सांगत नाही की तुम्ही हे जे टॉपिक दिलेले आहेत हे करू नका. ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर हे जे सब टॉपिक दिलेले आहेत त्यांच्या तुम्हाला फक्त बेसिक डेफिनेशन लक्षात ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे अर्थिंग काय असते, सबस्टेशन काय असते, सिटी काय असते, PT काय असते, लॅडर डायग्राम काय असते PLC मध्ये, हे इकडे जेवढं दिलेलं आहे तेवढं. ठीक आहे. बेसिक डेप्थमध्ये घुसायची काहीच गरज नाही. आणि हे मी दोन्ही साईडला सांगतो, मेकॅनिकल सुद्धा इलेक्ट्रिकल सुद्धा. तसंच सिव्हिलसाठी सुद्धा. आता जर सिव्हिलवाला इथे कोणी बघत असेल व्हिडिओ, तर सिव्हिलवाल्यांनी सुद्धा जे तुमचं बेसिक आहे ते तुमचं व्यवस्थित असू द्या. तुम्हाला थर्ड इयर लास्ट इयरचं काही जे टॉपिक असतात त्याच्यावर काहीच विचारलं जाणार नाही. जे बेसिक आहे तुमचं तेच तुम्हाला विचारलं जाईल. याचाच अर्थ तुमचा इथे 90 हा सेफ अटेम्प्ट आहे, ज्यांनी मी सांगितलं तेवढा अभ्यास केला असेल तर. आता मागच्या वर्षाचा मेरिट बघता सेफ स्कोर काय असेल किंवा मेरिट स्कोर काय असेल, तर 60 ते 65 ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळवायचे आहेत तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी. ठीक आहे. हे काय धरून, तर हे निगेटिव्ह मार्किंग पकडून. ठीक आहे. निगेटिव्ह हे 1/4 आहे, म्हणजे 4 प्रश्न चुकणार तेव्हा तुमचा 1 मार्क कमी होणार आहे. ठीक आहे. समजलं. हा तुमचा सेफ स्कोर आहे. आता त्या दृष्टीने तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करा. आता ह्या भरतीसाठी, ह्या BMCS स्पेसिफिक भरतीसाठी मी ॲप्टिट्यूडचे क्लासेस घेतोय. ठीक आहे. आपण ॲप्टिट्यूडचे क्लास घेणार आहोत. तर ज्यांना माझ्याकडनं ॲप्टिट्यूड शिकायचं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ, आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासारखे अजून विद्यार्थी मला भेटतील आणि त्यांना ॲप्टिट्यूडचा फायदा होईल आणि त्या दृष्टीने माझासुद्धा फायदा होईल. ठीक आहे. चला, थँक्यू, ऑल द बेस्ट, बाय.